खामगांव नगर पालिका के मुख्याधिकारी ने तानाशाही तरीके से अतिक्रमण हटाने की कार्रवाई कर अतिक्रमण धारकों पर भूखे मरने की नौबत लाई है। इस विरोध में अतिक्रमण धारकों ने आज मोर्चा निकालते हुए उपविभागीय अधिकारी को निवेदन सौंपते हुए कार्रवाई रोकने की मांग की। खामगांव नगर पालिका के मुख्य अधिकारी प्रशांत शेलके के मार्गदर्शन में 27 एवं 28 जून को शहर में अतिक्रमण हटाओ मुहिम चलाई गई। इस मुहिम के दौरान पक्षपात करने का आरोप अतिक्रमण धारकों ने लगाया। अतिक्रमण हटाने के कारण और ऐन बारिश के दिनों में अतिक्रमण धारकों पर भूखे मरने की नौबत आ गई है। व्यवसाय करने के लिए अतिक्रमण धारकों को वैकल्पिक जगह दी जाए, अतिक्रमण धारकों को नुकसान भरपाई दी जाए आदि मांगों को लेकर अतिक्रमण धारकों ने खामगांव के उपविभागीय अधिकारी कार्यालय पर मोर्चा निकालकर उन्हें निवेदन दिया। इस अवसर पर पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा, किशोर भोसले, स्वप्निल ठाकरे, प्रीतम मालवंडे आदि अतिक्रमण धारक उपस्थित थे। मोर्चा के दौरान किसी तरह की अनुचित घटना टालने के लिए खामगांव पुलिस का तगड़ा बंदोबस्त तैनात था। हमारी मांगे पूरी होने तक हम विविध आंदोलन जारी रखेंगे। समय पड़ने पर हम आत्मदाह करने से भी नहीं हिचकिचाएंगे, ऐसी चेतावनी इस अवसर पर अतिक्रमण धारकों द्वारा दी गई। साखळी उपोषण करणार आहे, त्यानंतर आमरण उपोषण करणार आहे। तर याच्यावरती जर त्यांनी ऐकलं नाही तर शेवटी आत्मदहन सुद्धा आम्ही करणार आहे। बिलकुल मुख्याधिकारी यांनी तोडताना काही मुभा तुम्हाला देण्यात आली होती का? मुभा काही दिले नाही, त्यांना विनंत्या केल्या, हात जोडल्या, तरी सुद्धा त्यांनी कुणाचं ऐकलं नाही। फक्त जे आपण सांगतो त्याबद्दल त्यांनी फक्त ऐकलं, मान हलवली, पण त्यावर एक शब्द सुद्धा ते बोललेले नाहीये। त्यामुळे त्यांचा खूप एवढा संताप आलेला आहे की त्यांनी काही दोन शब्द बोलायला पाहिजे होतं, ऐकून घ्यायला पाहिजे होतं। ऐकून गेला ना मुख्या माणसासारखे निघून गेले। जर त्यांनी ऐकलं असतं, कुणाला 1-2 तासाची वेळ दिली असती तर नुकसान लाखो रुपयाचं नुकसान गरिबाचं झालं नसतं। आज शाळा सुरू झालेल्या आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, वह्या पुस्तकं आहे, ते कुठून करतील? त्यानंतर त्या चोऱ्याशिवाय पर्याय नाही राहणार। त्याकरिता शासनाने आमची दखल घ्यावी व आम्हाला पर्याय व्यवस्था लवकरात लवकर करून देण्या, जेणेकरून आम्ही रोजगाराला लागू। 28 तारखेला मुख्याधिकारी यांच्या मार्फत जे अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात व त्या मुख्याधिकाऱ्याचा निषेध करण्याकरिता व जेवढे अतिक्रमण धारक यांना न्याय देण्याकरिता आजचा हा मोर्चाचं आयोजन केलं होतं। या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर कलेक्टर, मंत्री महोदय, जाधव साहेब, कुलकर साहेब, माजी आमदार सानंदा साहेब, या एसडीओ साहेब, या सर्वांना आम्ही या निवेदनाद्वारे असं कळविलं आहे की जे तिथे अतिक्रमण उठवलं त्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी तिथं गाळे बांधून देण्यात यावे, जिथं जागा नाही आहे त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी व जे काही बेरोजगारी झालेली आहे ती बेरोजगारी दूर करण्यात यावी। याकरिता आम्ही शांतीच्या मार्गाने इथं आज मोर्चा काढला व मोर्चाचे निवेदन एसडीओ साहेबांना आम्ही इथं दिलेलं आहे।